सध्या देशभरामध्ये इंधनाचा वापर कमी करावा म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जनतेशी संवाद साधला आहे. नेमकं आता इथे पेट्रोलचा जे दर आहे 3 रुपयाने वाढ झालेला आहे. मागचं जे दर होता 105 रुपये होतं आणि आता 108 रुपये झालेला आहे. नेमकं या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय का नाही, आपण ते सध्या आपण जाणून घेणार आहोत. नेमकं काय आहे काय नाही, तर आपण थेट विचारणार आहोत की सर, सध्या आपल्या देशभरामध्ये पेट्रोलचा जे भाव वाढलेला आहे आणि नंतर नरेंद्र मोदी जे आपल्या भारताचे प्रधानमंत्री आहेत ते म्हणतात की इंधनाचा वापर कमी करावा, गाड्यांचा वापर कमी करावा. त्याबद्दल काय बोलणार आहे? मग खायचं काय? रोजच्या डे टू डे वर्क मध्ये तर पेट्रोल नीड आहे सध्या, त्यामुळे पेट्रोल लागणारच. त्यामुळे हा कमी करावं जिथे विनाकारण आहे. सध्या आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते सध्या बुलेटवर सध्या फिरताना दिसतात, त्यावरती आपलं काय म्हणणं आहे? त्याच्यावरती नो कमेंट, त्याच्यावरती मी काय बोलू शकत नाही त्यावरती. पण जिथं अनावश्यक पेट्रोलचा वापर नाही तिथं टाळावं थोडं, दुसरा काय विषय नाही. ज्या स्थितीने तुम्ही पाहतायत की नागरिकांचं म्हणणं आहे की इंधन हा महत्वाचा आहे, आम्हाला बाहेर निघावं लागतं, पाठोपाठ आम्हाला विचारावं लागतं की पेट्रोल हे नेहमी सर्वसामान्यांच्या वेळोवेळी कामाला येत असतं. आणि आपण थेट आता विचारणार आहोत की नेमकं काय सध्या पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत त्याबद्दल काय म्हणतात? काय नाही, अशीच मागणी आहे की फक्त पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजेत, बाकीचं काही नाही, एवढं सांगणार. आणि मुख्यमंत्री साहेब जे देवेंद्र साहेब आहेत बुलेटवरती फिरतायत, त्या नेमकं त्याच्यावरती काय आहे? मला माझी एवढीच मागणी आहे की फक्त जे पेट्रोलचे दर भाव वाढलेले आहेत ते थोडं कमीत कमी तर बरं होईल. बाकी कसं आहे, सर्वसामान्य जनता कसं आहे, त्याचे म्हणजे कसं आहे, गाड्या भरपूर सगळ्या गाड्या झाल्यात. एवढंच की मला सांगणं एवढं की एवढं जी वाढ केलीत थोडे परत सध्या सायकलीचा वापर जास्त करावा म्हणे केला तर बरंच आहे, बरंच आहे केलं तर. इंधनचा वापर कमी करावा आणि जे सोनं जे आहे ते सोनं पण खरेदी सायकलचा वापर केला तर बरंच आहे. कारण कसं आहे, एक्सरसाइज तुम्ही पण कसं आहे माहिती आहे का, सध्या आता कोणी करणार नाही सायकलचा वापर स्वतः. काय सध्या कोणी करणार नाही सायकलचा वापर, कारण प्रत्येक घरोघरी गाडी झालेली आहे, सगळ्या लोकांना सवय लागलेली आहे गाडीची. आता मंत्री महोदयांचा ताबा पण आता जे आपण 10 ते 5 गाड्या बघत होतो आपण नेहमी, त्याप्रमाणे ते पण कमी झाले, त्याबद्दल काय आहे? ते आपण काही सांगू शकत नाही त्याबद्दल. कारण तुम्ही तर सर्वसामान्य जनता आहे आपण, त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं आता, बाकी काय नाही. पण एवढंच की माझं वाटतं की पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे, बाकी काय नाही, वाढण्यात काही मतलब नाही. मी कॅमेरामॅनना थोडं पुढे यायला सांगेन. हे मीटरचे जे रेट आहे ते त्याच्यावरती थोडं फोकस करायला पाहिजे. आणि तुम्ही जे काही पाहतायत की 105 रुपये जे रेट होता आता सध्या 108 रुपये झाले, म्हणजे 3 रुपयांनी वाढ झालेली आहे. आणि प्रत्यक्षामध्ये जे नागरिकांमध्ये आपला संताप व्यक्त दिसत आहे, पण ते व्यक्त होतानाच दिसत नाहीये. कारण की असं कारण आहे की त्या मागचं कारण की आपल्याला जेणेकरून समाजामध्ये ते आता बळजबरी असंही म्हणलं तर हरकत नाही, मजबुरी असंही म्हणलं तर हरकत नाही, त्या मजबुरीनुसार आम्हाला चालावं लागेल असं नागरिकाचं म्हणणं आहे नेमकं. आता सध्या युद्धाचं जे इम्पॅक्ट आपल्या भारत देशामध्ये पडलाय, महाराष्ट्रामध्ये पडलाय. आणि इथे आपल्याला सध्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते सध्या आपल्याला बुलेटवरती जाताना जर दिसत आहेत, साध्या इंडिगो या विमानातून प्रवास करताना जर दिसत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही पाहत राहा जनतेशी संवाद. धन्यवाद.